रंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, अक्षय आता रूममध्ये विचार करत बसलेला असतो। त्याला ना सारखा आता रमाचा चेहरा समोर दिसत असतो। रमाला तो आपल्या नजरेसमोरही हटवू शकत नसतो। त्यामुळे आता त्याला कळत नसतं की हे सगळं काय होतंय माझ्यासोबत, आणि म्हणूनच आता त्याला खूपच असं विचित्र वाटत असतं। तर दुसरीकडे मात्र आता त्याला सारखे रमाचे भासही होत असतात। म्हणजेच काय, तर त्याला सारखी समोर रमा दिसत असते। आता काय, तो म्हणत असतो सुद्धा, मी तुला विसरायचा प्रयत्न करतोय पण मी विसरत का नाहीये, आणि काही ना काही करून तू माझ्या समोर येतेसेस, आणि आता सध्या ना तुला पैशांचा जास्त माज आलाय, म्हणूनच तर मला 5 लाख रुपये द्यायला सांगितलेस ना, आणि एक कोकसुद्धा। मग मी हे सगळं करू शकणार नाही हे तुला माहिती आहे, आणि तीच दुकरीनंच तू माझी पकडली आहेस, असं देखील अक्षय आता म्हणत असतो। मग काय, समोर आता 2 वेण्या घातलेली रमा येऊन उभी असते, आणि रमा आता अक्षयला म्हणत असते की तुम्ही मला इतकंच ओळखतात का? तुम्हाला तर माहिती आहे की मी असं का वागली असेल, तुम्हाला इतकंही माहीत नाही का? म्हणजे तुम्ही मला ओळखण्यात कुठेतरी कमी पडलेला आहात, असं देखील आता ती म्हणत असते। आणि तिला ना आता खूपच जास्त त्रास होत असतो। इकडे तिला म्हणजेच रमाला ना कळत नसतं की आपण जर अक्षयसमोर असं वागलोय, मग अक्षयला त्याचा काही विचित्र अंदाज तर आला नसेल ना, म्हणजे त्यांनी माझ्याबद्दल गैरसमज तर करून घेतला नसेल ना, असा विचार इकडे असणारी रमा करत असते। मग काय, तिच्यासमोर देखील आता अक्षय येऊन उभा राहतो। तिलाही आता अक्षयचे भास होत असतात। अक्षयही तिला म्हणत असतो की मला माहिती आहे ग, तू माझ्याशी अशी का वागलीस ते, तुला काही मी आज नाही ओळखते, तुला मी पहिल्यापासून ओळखतोय, त्यामुळे मला माहिती आहे की तुझं या वागण्यामागे काय उद्दिष्ट आहे ते, असं देखील तो तिला म्हणून आता सावरत असतो। तर दुसरीकडे मात्र इकडे अक्षयला 2 वेण्या घातलेली रमा दिसत असते, आणि तो म्हणत असतो की तुझ्यामुळे ना खरंच ना माझं जगणं मुश्किल झालंय, इकडे आड आणि तिकडे वीर असं माझं करून ठेवलंयस, असं देखील आता तो 2 वेण्या घातलेल्या त्या रमाशी बोलत असतो। तर त्याच वेळेला आता रमाही त्याला तशीच उत्तरं देत असते। अक्षय समोर 2 वेण्या घातलेली रमा ही उभी असते, तर इकडे रमासमोर तो पूर्वीचा अक्षय तो उभा असतो, जो प्रत्येक प्रसंगात तिला समजून घेत असतो। तोच अक्षय आता रमासमोर उभा असतो। आता काय, रमा आणि अक्षयला दोघांनाही आता एकमेकांचे भास होत असतात। दोघंही जण एकमेकांच्या प्रेमात अजूनही असतात, पण त्यांना ना त्या गोष्टी जाणवत नसतात। मुलीसाठी फक्त आपण एकत्र यायचं, हाच काय तो ध्यास आता रमाच्या मनात असतो। तर दुसरीकडे मात्र अक्षय हा ज्या काही गोष्टी झाल्यात त्या सगळ्या प्रकरणाचा विचार करत असतो, कारण त्याच्यासाठी या सगळ्या काही गोष्टी अजबच होत्या, आणि त्याला त्या गोष्टींचा आता भयंकर असा त्रासही होत असतो। तर दुसरीकडे मात्र आता अक्षय जो आहे ना, तो विचार करतो की नाही, काही झालं तरीसुद्धा आता मलाच या सगळ्यातून मार्ग काढावा लागणार आहे। म्हणजेच काय, तर मीच आता काहीतरी घडवून आणतो, जेणेकरून आहे ना या सगळ्या गोष्टी काहीतरी सोयीस्कररित्या घडतील, आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा सोयीस्कररित्या घडतील ना, तेव्हाच तर खरी मजा आहे। तर दुसरीकडे मात्र आता रमाने सुद्धा विचार केलेला असतो, आणि रमासुद्धा आता म्हणत असते की नाही, मला सुद्धा आता काही ना काही करावं लागणार आहे, अक्षयना आणि मला एकत्र यावंच लागेल, पण मला जे वचन दिलं आहे त्याचा काय, याचा सुद्धा विचार ना तिच्या मनामध्ये येत असतो। तर दुसरीकडे मात्र आता आरोही छान तयारी करून स्कूलमध्ये गेलेली असते, आणि ना तिने जे काही आपट्याचं पान मस्त असं बनवलेलं असतं ना, ते आपट्याचं पान आहे ना ती आता दाखवू लागते, आणि ते आपट्याचं पान ती दाखवून आहे ना मुद्दामूनच ना त्या गोलूची मजा घेत असते। गोलूला म्हणत असते की बघितलंस का मी कसलं आपट्याचं पान बनवलं आहे ते। अक्षयही तिथेच असतो, आणि जेव्हा अक्षय तिथे असतो ना, तेव्हा मात्र आता अक्षयला ती म्हणू लागते की चल ना रे बाबा, मला ना आईला भेटायचं आहे, आईकडे जाऊया ना, आणि असं बोलून ना आरोही अक्षयला फोर्स करत असते। तर अक्षयला समोरूनच ना रमा येताना दिसते। मग काय, रमाला पाहून तर तो आता एकदमच असा दिलदिवाना झालेला असतो, कारण रमाने नऊवारी साडी वगैरे नेसलेली असते, आणि आता आरोहीने सुद्धा पाहिलेलं असतं। तर आता आरोही जी आहे ती म्हणत असते आणि बोलते की बघा ना बाबा, मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण आईला घरी भेटायला जाऊया, आई तर चक्क इथेच आलेली आहे। मग काय,
या सगळ्या गोष्टी जेव्हा समोरासमोर होतात ना, तेव्हा मात्र अक्षयला काय बोलावं कळत नाही. मात्र आरोहीला आनंद झालेला असतो. दुसरीकडे रमाने आता आरोहीला पाहिलेलं असतं, पण ती तिथे रिॲक्ट होऊ शकत नसते, कारण तिला माहिती आहे की तिला अण्णांनी वचन दिलंय आणि जर ते वचन मोडलं तर त्याचा काहीच उपयोग नाही. आणि म्हणूनच ना ती थोडं तिथून निघून जाते. पण आता आरोही थोडी शांत बसणार आहे. आरोहीला काही झालं तरी सुद्धा तिच्या आईला भेटायचंच असतं आणि त्यासाठी आता आरोही जी आहे ती जबरदस्ती करू लागते. आणि आरोही म्हणते, नाही बाबा, मला माझ्या आईला भेटायचंच आहे. आपण म्हणत होतो की आईला भेटायला घरी जाऊया, पण साक्षात आईच इथं आली आहे, तर आईला मला सोन्याचं पान हे द्यायचंच आहे. दुसरीकडे आता आतमध्येच म्हणजे तिच्या केबिनमध्ये ही रमा असते आणि रमा तिथं केबिनमध्ये आल्यावर तिथं आरोही येते आणि आरोही म्हणते की आई, मी तुझ्यासाठी हे बघ सोन्याचं पान आणलेलं आहे आणि तेच पान द्यायला मी आले होते. हे बघ, असं बोलून ती आता तिला सोन्याचं पान देत दसऱ्याच्या शुभेच्छा देत असते. त्याच वेळेला अक्षयही तिथे उभा असतो आणि त्याच वेळेला आता जेव्हा अक्षय तिथे उभा असतो तेव्हा मात्र आता रमा काहीच रिॲक्ट होत नसते. रमाला ते वचन आठवत असतं. रमा विचार करते की मला तर अण्णांनी वचन दिलंय म्हणून मी बोलू शकत नाही आहे बाया, मी काय करू मला खरंच कळत नाही आहे. तर दुसरीकडे मात्र आता आरोही, आई बोल ना गं प्लीज, आई बोल ना गं प्लीज अशी रिक्वेस्ट करत असते. पण रमा काही तोंडात एकही शब्द बाहेर काढत नसते. रमा आता तोंडातून एकही शब्द बाहेर काढत नाही हे आता अक्षयला कळतं. अक्षय म्हणतो, अगं तू विसरतेस का, तू आता इथे आलीस तर तुला आता मॅडम बोलायला हवं, त्या तुझी आई नाही आहे, तू आता शाळेत आलीस, एवढंही कळत नाही का अरू तुला. मग काय मॅडम प्लीज ना मॅडम, घ्या ना, हे तुमच्यासाठी आणले मी. मग काय आरोही तिकडनं शेवटी जायला निघालेलीच असते. मग आरोही तिकडनं जात असतानाच मध्येच आहे ना लगेच रमा थांबवून घेते आणि आरोहीला हाक मारते. आरोहीला म्हणत असते की आरोही बाया ये इकडे. मग काय आरोही धावत पळत जाते आणि रमाला घट्ट मिठी मारते. रमाला दसऱ्याच्या शुभेच्छा देते आणि त्याच वेळेला तिने आरोही नावाचं ते आपट्याचं पान बनवून आणलेलं असतं ते सुद्धा आता तिनं दिलेलं असतं. आणि जेव्हा ते आपट्याचं पान ती देते तेव्हा रमा ही खूपच जास्त खुश झालेली असते. तर आता रमाकडे काही आपट्याचं पान द्यायला नसतं म्हणून ती म्हणते की बाळा, मी तुला नंतर देईन हे सोन्याचं पान, असं बोलून तिला आता हसवते. तर त्यानंतर मात्र रमाने जे काही आतापर्यंत आरोहीवर संस्कार केलेले आहेत त्यामुळे आता आरोही आपल्या पायातील चप्पल काढते आणि आज सणासुदीचे दिवस आहेत तर थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद तर घ्यायलाच हवे हे सुद्धा तिला माहिती असतं. आणि म्हणूनच ना तिने आता चप्पल काढून रमाचे पाय सुद्धा पडलेले असतात आणि जेव्हा ती रमाच्या पाया पडते ना तेव्हा मात्र आता रमाला खूपच जास्त आनंद होतो. आणि त्याच वेळेला आता रमाच्या हे सुद्धा लक्षात येतं की खरंच ना मुलीवर संस्कार केलेले कुठेही कमी होत नाही आहेत. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की हा सगळा प्रसंग असाच घडत असतो. म्हणजे आरोही पाया तर पडलेलीच असते. मग काय आरोही आता रमालाही सांगते की आई, तूही जरा बाबांच्या पाया पड, काय ना तूही आता लहान आहेस आणि बाबा मोठे आहेत तर बाबांच्या पाया पडायलाच हव्यात ना. मग काय बाबांच्या पाया पड, पण माझ्याकडे आता आपट्याचं पान द्यायला नाही आहे. मग काय आरोहीने ती आपट्याची पानं त्यांना द्यायची असतात ना ती सुद्धा सुंदर अशी बनवून आणलेली असतात आणि ती आपट्याची पानं त्यांना देत म्हणत असते की घ्या, हे घ्या तुम्हा दोघांनाही तुमच्या नावाची आपट्याची पानं आणि तुम्ही ती आपट्याची पानं एकमेकांना द्या. आणि रमाला ती आता म्हणत असते की आई, तू बाबांच्या पाया पड म्हणजे कसं सगळं काही व्यवस्थित होईल. मग काय इथे आता रमा ही खुश झालेली असते कारण तिला ना खरंच असंच करायचं असतं जे काही आरोही सांगत असते. कारण नेहमीच बायको जी आहे ती सणासुदीला नवऱ्याच्या पाया पडत असते आणि आज तिला हा मोका आरोहीमुळे मिळालेला असतो आणि त्यामुळे आता ती प्रचंड अशी खुश असते. रमा जी आहे ती आता अक्षयला ते सोन्याचं पान देते आणि त्याच वेळेला ती आता त्याला शुभेच्छा देखील देते दसऱ्याच्या आणि त्याचे आशीर्वादही घेते. मग काय आता रमाच्या पाया पडून झाल्यानंतर आरोही तर एका वेळेला खुश तर झालेलीच असते, पण दुसरीकडे आता ती अक्षयलाही म्हणत असते की बाबा, आईने तर तुमच्या पाया पडल्यात, मग आता तूही आईच्या पाया पडायला हव्यात. मग काय अक्षय म्हणत असतो की हे बाळा, असं काही नसतं, तुला सांगतो एक गोष्ट लक्षात ठेव की मोठ्यांनी लहानांच्या पाया पडायच्या नसतात. मग काय हे असं म्हटल्याबरोबर आरोही म्हणते की बाबा, असं काही नसतं, लहान आणि मोठे तुम्हाला सुद्धा आईच्या पाया पडाव्याच लागतील, पडा बरं पाया आईच्या. मग आता तिला सुद्धा पाया पडायला सांगितलं जातं आणि अक्षय जो आहे तो थोडा अनकम्फर्टेबल फील करत असतो कारण आता त्याला चक्क रमाच्या पाया पडायच्या असतात आणि त्यामुळे थोडं असं त्याला वेगळं वाटत असतं.
काय आरोही सांगते म्हटल्यावर सगळ्याच गोष्टी आता अक्षयला सुद्धा ऐकायला लागणारच असतात ना. मग का अक्षय देखील आता आरोहीचं ऐकतो आणि आरोहीचं ऐकून तो आता रमाचे सुद्धा पाया पडू लागतो. रमाला सुद्धा हे एकदम छान वाटतं. तर दुसरीकडे मात्र आता रमाला अक्षयने ते आपट्याचं पान दिलेलं असतं, ज्यामध्ये रमाने दिलेल्या पानामध्ये अक्षय असतं आणि अक्षयच्या पानामध्ये रमा लिहिलेलं असतं. म्हणजे ही पानं जी आहेत ना आपट्याची, ती दोघांनीही मस्त अशी बनवून न आणता त्यांना आरोहीनेच त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी हे सगळ्यात जबरदस्त प्लॅन केलेला असतो. आणि तिनं ठरवलेलंच असतं की आजच्या या दसऱ्याच्या दिवशी मी माझ्या आईबाबांना एकत्र आणणारच. आणि तिनं तो प्लॅन सक्सेसही करून दाखवलेला असतो. म्हणजेच ना ती आधी अक्षयला सांगत असते की आपण आईला भेटायला घरी जाऊया, पण आई चक्क इथे संस्थेत भेटल्यामुळे तिला देखील तितकाच आनंद झालेला असतो. त्यानंतर आता अक्षयला आरोही सांगत असते की बाबा मला ना आज खरंच खूप आनंद झाला आहे. आज मला जी काही दसऱ्याची गोष्ट आहे ना ती ज्या पद्धतीनं आजीने सांगितली त्या पद्धतीनंच पूर्ण करायची आहे. म्हणजेच काय तर ते सीमालंघन आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यात योग्यरित्या घडतच असतात. पण दुसरीकडे मात्र आरोहीला आता रमाची चाहूल लागलेली असते की रमानं घरी यावं, तेव्हाच तिला बरं वाटेल. म्हणूनच ती रमाकडे अशी पाहत असते. पण रमासुद्धा एका वेगळ्याच नजरेने पाहत असते, कारण रमाला तिला आईचं प्रेम आता देता येत नसतं. कारण इथे वचनामध्ये ती अडकलेली असते ना, त्यामुळे थोडं का होईना तिला आता आरोहीपासून लांब राहावं लागत असतं. कारण तिला अण्णांनी दिलेलं वचन सारखं त्रासदायक वाटत असतं. पण काय करणार, आपल्या मुलीसाठी तर आपण मनावर दगड तर ठेवायलाच हवा ना, असा विचारसुद्धा ती मनामध्ये करते. कारण तिनं आता एक मॅडम म्हणूनच अक्षयला आणि त्याचसोबत आरोहीला ट्रीट केलेलं होतं आणि त्याचासुद्धा त्रास जो आहे तो आता कुठेतरी तिला होत होता. पण तरीसुद्धा ती त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होती. या सगळ्या गोष्टी तर या अशा पद्धतीने घडतच होत्या. पण हा असा जो काही प्रसंग आहे तो एवढा भयंकर असेल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. म्हणजे तिने असा विचार केला नव्हता की या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडतील. तर दुसरीकडे मात्र अक्षय जो आहे तो आता केबिनमधून बाहेर पडतो. पण दुसरीकडे मात्र आरोही तिथेच थांबलेली असते. आणि जेव्हा आरोही तिथेच थांबते ना तेव्हा मात्र आता आरोही रमाला जाताना म्हणते की आई प्लीज ग, तुझ्या ट्रीपपर्यंत प्लीज ना घरी ये ना, मला ना तुझी खूप जास्त आठवण येते. तू नसतील ना तर मला ना एकदमच ना असं घर ना खायला येतं. कळत नाही ग मला आई, काय करू मी, प्लीज ना ग. ती आजी ना मला म्हणत होती ते सीमालंघन तसं काय असतं ना त्यावेळेला, तर तू तशी तरी ये ना ग माझ्या घरी. मग असं म्हटल्यानंतर या सगळ्या गोष्टी आरोहीच्या मनात आहेत. मग रमा का माघारी हटेल. मग रमासुद्धा विचार करते की आता अण्णांचा शब्द तर होता, पण काही झालं तरी मला माझ्या मुलीसाठी का होईना आता पुन्हा एकदा त्या घरात जावं लागेल आणि इरावतीचं सत्य मी आता काही झालं तरी समोर आणीनच, असं देखील आता रमानं ठरवलेलं असतं. आणि जेव्हा रमा या सगळ्या गोष्टी ठरवते ना तेव्हा मात्र आता रमाचा निश्चय पक्का झालेला असतो की आता आपण काही झालं तरीसुद्धा माघारी घ्यायचं नाही. आता पुन्हा एकदा या घरात मुकादमांच्या जायचं आणि या इरावतीचं सत्य जे आहे ते अक्षय समोर आणायचं. हा सुद्धा विडा आता त्याने उचलायचं ठरवलेलं असतं. तर दुसरीकडे अक्षय जेव्हा आता बाहेर पडतो ना तेव्हा त्याला सारखा आता रमाचा भास होत असतो. आणि त्याला जेव्हा रमाचा भास होतो ना तेव्हा मात्र आता तो ठरवतो की नाही, ही रमा ना खरंच ना मी तिला विसरायचा प्रयत्न करतोय, पण तरीसुद्धा माझ्या नजरेसमोर सारखी तीच येते, मी का विसरू शकत नाहीये तिला, असा विचारच अक्षय करत असतो. आणि तिने जे आपट्याचं पान दिलं असतं ना ते तो एकटक पाहत असतो. आणि तेवढ्यातच ना तिकडे आता अण्णांची एंट्री होते आणि त्याच्या हातात ना ते आपट्याचं पानही खाली पडतं. आणि त्यानंतर ते आपट्याचं पान तो उचलतो आणि उठून उभा राहतो आणि त्याला समोरच ना अण्णा दिसतात. मग काय, अण्णा तिथे जेव्हा अक्षयला बघतात तेव्हा मात्र अण्णांचं पुन्हा एकदा सुरू होतं आणि अण्णा म्हणतात की तू इथे आलायस का. मग आता अक्षयही शांत न बसता अण्णांना म्हणत असतो की हे बघा अण्णा, मी काही जबरदस्ती इथे पुन्हा आलेलो नाही आहे, मला तुमच्या मुलीनेच इथं बोलवून घेतलेलं आहे, त्यामध्ये मी काही करू शकत नाही, तुम्ही थोडं समजून घ्या मला, मी काय बोलतोय ते. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या थोड्या चांगल्या अर्थाने विचार करून बघा. म्हणजे मला असं वाटतंय ना की ज्या काही गोष्टी आहेत ना त्या परफेक्ट जुळायला हव्यात आणि त्याच परफेक्ट जुळायला हव्यात, यासाठी मी इथे आलेलो आहे. पण मला ना तुमच्या मुलीशी कोणतंही घेणं देणं नाही आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की मी या सगळ्या गोष्टी बघितल्या आहेत तर
तर मला त्याचा काहीतरी परिणाम जाणवेल, पण माझी जी बॉस आहे ती रमा आहे. पहिल्यांदा ती माझी बायको होती, पण ती आता माझी बायको नाही आहे. आणि मुळात आहे ना, तुम्ही एक विचार करा आणि तुम्ही तुमच्या मुलीला विचारा की माझ्या नोकरीचं काय करायचं आहे. एकीकडे तुम्ही मला नोकरीवर नाकारताय, दुसरीकडे मला ती नोकरीवर ठेवून घेते. पण ह्या गोष्टी ना तुम्ही ठरवा, मग मला काय तो निर्णय सांगा, असं देखील अक्षय ना आता त्यांना म्हणू लागतो. अक्षय फक्त एकटाच बडबड करत असतो, कारण अक्षयने आता त्या अण्णासाहेबांची मात्र बोलतीच बंद करून टाकलेली असते. तर दुसरीकडे मात्र आता या सगळ्या गोष्टी अक्षय अण्णासाहेबांना बोलत असतो, पण हे सगळं काही ना साईनं ऐकलेलं असतं. आणि त्यामुळे आता साई जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ऐकतो ना, तेव्हा मात्र आता साईला समजतं की अण्णासाहेब जे आहेत आणि त्याचसोबत अक्षय यांच्यामध्ये कुठेतरी का होईना आता बोलणं झालेलं आहे. पण ते बोलणं हे असं होईल असा विचार त्याने कधीही केला नव्हता, कारण अण्णांना आता अक्षयच्या बाबतीत थोडे पॉझिटिव्ह वाटत होते. कारण काल जो काही अण्णाने निर्णय घेतलेला होता अक्षयला कामावरून काढून वगैरे टाकायचा, तेव्हा अण्णा खूपच जास्त भडकलेले होते. पण आता अण्णामध्ये खूपच जास्त बदल अक्षयच्या या बोलण्यामुळे आलेले होते. आणि त्यानंतर अक्षय जे काही आहे ते बोलला होता आणि तिकडनं निघून गेला होता. अक्षयने ज्या काही गोष्टी आहेत त्या बोलल्यानंतर अक्षय गाडी करून निघून गेला होता, परंतु अण्णा जे आहेत ते या सगळ्याचा विचार करत होते. तर आता साईनं हे सगळं काही पाहिलेलं होतं. साईनं जेव्हा आता ह्या सगळ्या काही गोष्टी पाहिलेल्या होत्या, तेव्हा मात्र आता साईसुद्धा विचार करत असतो की चला फायनली सगळं काही नीट होतंय. म्हणजेच काय, तर आता त्यालाही कळून चुकलेलं असतं की फायनली रमाचं अस्तित्व आता अण्णांनासुद्धा कळेल आणि त्यांना आता या गोष्टी पटायला लागल्यात असा देखील विचार जो आहे तो आता सुरू असतो. दुसरीकडे आता जी रमा आहे तिला ते सगळं बोलणं आठवतं की सीमाोल्लंघन करायला तरी तू घरी ये. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा आता आठवतात ना, तेव्हा मात्र आता रमा विचार करते की नाही, आपण आपल्या मुलीसाठी का होईना आपल्याला लवकरात लवकर इकडनं बाहेर पडायला हवं. अण्णाच्या वचनांचं काय, तर दुसरीकडे मात्र साई तिथं आलेला असतो आणि साई म्हणतो की रमा, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तुम्हाला माहिती आहे का बाहेर मला कोण भेटलं होतं. तर रमा विचारते की कोण होतं भेटलं. तर रमाला आता तो सांगू लागतो की बाहेर ना अक्षय आणि त्यासोबत आता अण्णा जे आहेत ते एकमेकांना भेटले होते आणि त्यांच्या दोघांमध्येही बोलणं झालं. सांगू का तुम्हाला काय बोलणं झालं ते. रमा म्हणते सांगा ना काय झालं. तर दुसरीकडे मात्र त्यांचं जे काही बोलणं झालेलं होतं ते सगळं काही जो साई आहे तो रमाला सांगू लागतो. आणि त्यावेळेला आता रमा हे ऐकते आणि खुश होते, कारण साईने सांगितल्याप्रमाणे अक्षयने जे काही म्हटलं होतं, म्हणजेच काय, तर आता अक्षय जो आहे त्याने सगळं काही स्पष्ट आणि ठामपणे सांगितलेलं होतं की रमा माझी पहिल्यांदा बायको होती, आता माझी बॉस आहे आणि बॉस जे सांगेल ते मला ऐकावंच लागेल, त्यामुळे मला ही नोकरी करावी लागते. आणि हा सगळा निर्णय अण्णाने शांतपणे ऐकून घेतला. हे सुद्धा आता साई जो आहे तो रमाला सांगू लागतो. आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी रमाला सांगतो तेव्हा रमाही खूप जास्त खुश होते. मग आता रमा विचार करते की आरोही मला म्हणाली आहे की लवकर घरी ये. मग आता खरंच ना मला माझा निर्णय घ्यावा लागेल, म्हणजे मला माझ्या बाळासाठी का होईना लवकरात लवकर जावं लागेल असा विचार आता रमा करत असते. आणि रमा जेव्हा या सगळ्याबद्दल साईला बोलते तेव्हा साई आता लगेच देवी आईकडे जातो आणि प्रार्थना करत बोलतो की खरंच ना देवी आई, जे काही आहे ते सगळं काही रमाचं आहे. म्हणजे रमाच्या चेहऱ्यावरचं हे हसू बघण्यासाठी मला काही करावं लागलं ना तरीही चालेल. मान्य आहे माझं तिच्यावर प्रेम आहे, पण माझ्यापेक्षा जास्त तिचं प्रेम बहुधा अक्षयवर आहे. आणि तूच त्यांची गाठ बांधून दिली आहेस म्हटल्यावर मी कोण आहे त्यांची गाठ वेगळी करणारा. आणि मी आता रमा आणि अक्षयच्या मध्येही येणार नाही असं देखील तो देवी आईला म्हणत असतो. आणि देवी आईच्या पाया देखील पडत असतो. तो म्हणत असतो की या दोघांना एकत्र आणण्यासाठी मला जितके काही प्रयत्न करता येतील तितके प्रयत्न मी माझ्या परीनं करणार आहे असं देखील आता तो म्हणू लागतो. तर दुसरीकडे मात्र आता त्याने आईचे सुद्धा आशीर्वाद घेतलेले असतात. तर पुढील भागामध्ये आपल्याला कळतं की इथे रमाला फोन लावलेला असतो अक्षयने. खरं तर तो ना आरोहीशी बोलत असतो आणि आरोहीला म्हणत असतो की तू ना तुझ्या आईसारखी ना अशी होऊ नकोस, कारण तुझी आई ना पक्की चापलूस आहे या शब्दातच तो बोलत असतो. पण हे सगळं बोलणं ना आता रमानं ऐकलेलं असतं. आणि जेव्हा हे सगळं बोलणं रमा ऐकते ना तेव्हा रमा म्हणते की तुमचं ना खूप चुकतं या, तुमचा फोन तर चुकीच्याच वळणावर लागलाय, पण तुम्ही हा फोन मला केलाय ही गोष्ट विसरताय का. मी तुम्हाला स्पष्ट सांगते हां, तुम्ही लक्षात ठेवा, लहान मुलांना इतक्यात मोबाईल द्यायचा नाही, अभ्यासासाठी का होईना पण नाही द्यायचा म्हणजे नाही द्यायचा असं देखील रमा आता अक्षयला ओरडून
सांगते. दुसरीकडे सीमाची तब्येत खूपच जास्त बिघडलेली असते. सीमा काहीच रिस्पॉन्ड करत नसते. अक्षय सगळीच जण सीमाला उठवायचा प्रयत्न करत असतात, पण सीमा काही उठत नसते. मग आता खरंच सीमाला काही झालं असेल की सीमा नाटक करत असेल हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागांमध्येच पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.